गुन्हेगारांची हिंमत एवढी वाढली आहे की ते आता पोलिसांना देखील जोमानत नसून चक्क त्यांच्यावरच अरेरामी करायला लागले आहे। पेट्रोलिंग दरम्यान उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असता आरोपीनेच पोलिसांसोबत अरेरामी केली। सोबतच परिवारातील महिलांनी देखील पोलिसांचे कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली व शिवीगाळ केली। हा सर्व प्रकार मानकापूर पोलीस ठाणे हद्दीत घडला असून पोलिसांनी उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली असून महिलांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली आहे। याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर यांनी सूचना दिलेल्या आहेत की संध्याकाळी नागपूर शहरामध्ये काही ठिकाणी लोक हे उघड्यावर किंवा मैदानामध्ये बसून त्या ठिकाणी दारू पिण्याचा प्रयत्न करतात। तर अशा इस्मांना शोध घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे माननीय पोलीस आयुक्त साहेबांचे आदेश आहेत। मागील काही दिवसापासून हा ड्राईव्ह राबवण्यात येत आहे आणि त्यामध्ये दिनांक 11/5/25 आमचे क्राईम PI अमोल इंगवले त्यांच्यासोबत PSI पोखरकर आणि जे पथक होतं ते पेट्रोलिंग करत होतं, शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत होते आणि झिंगाबाई टाकळी जुनी वस्ती या ठिकाणी एक गीतांजली गार्डन आहे, त्या गीतांजली गार्डनच्या जवळ 2 इसम हे दारू पित असताना त्या ठिकाणी मिळून आले। त्यांना त्या ठिकाणी जाऊन पोलीस पथकानं जी काही कायदेशीर कारवाई आहे ती त्यांना करावी लागेल याबाबत सूचना देत असताना त्यांनी अरेरावीची भाषा केली, तुम औकात में रहो वगैरे असे शब्द वापरले। त्यावर पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि स्वतःच्या गाडीमध्ये बसवलं, शासकीय वाहनामध्ये बसवलं। त्यातला एक इसम जो आहे तो पळून गेला, दुसरा इसम हाताला लागला, त्याला गाडीमध्ये बसवलं। गाडीमध्ये बसवल्यानंतर त्याच्या घरातल्या 2 महिला ज्या आजूबाजूला राहत होत्या त्या आल्या, त्या गाडीच्या आड येऊन त्या आरोपीला संशयिताला उतरून घेण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी आमचे जे बीट मार्शलचे अंमलदार होते शेखर, त्या बीट मार्शल शेखर यांना कॉलर पकडून धक्काबुक्की केली, त्याचप्रमाणे इतर पोलीस अंमलदारांना धक्काबुक्की केली आणि त्या आरोपीला त्यांनी सोडून घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर अधिकचा पोलीस पथक त्या ठिकाणी महिला स्टाफ वगैरे पाठवण्यात आलं, त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं, त्या आरोपीला आणून पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।